महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी तुरुंगात असलेल्या खरातमुळे राजकारण्यांनंतर आता शासकीय अधिकारी देखील अडचणीत सापडले आहेत। मंत्रालयात उपजिल्हाधिकारी पदावरचे अभिजित भांडेंचं तात्काळ निलंबन झालंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हे निलंबनाचे आदेश दिले। उपजिल्हाधिकारी अभिजित भांडेंनी अशोक खरातच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याचे आरोप करण्यात आले। हेच कनेक्शन भांडेच्या अंगलट आल्याचं सांगण्यात येत आहे। प्राथमिकदृष्ट्या अभिजित भांडे यांचे संबंध आणि काही कनेक्शन्स हे खरासोबत दिसत आहे। त्यामुळं प्राथमिक चौकशीमध्ये श्री भांडे हे दोषी आढळतात आहेत। त्यामुळे आज मी निलंबनाचे आदेश पारित केले आहेत। एसआयटीचा रिपोर्ट आल्यानंतर अत्यंत कडक कारवाई। अशा अधिकाऱ्यांना नोकरीमध्ये राहायचा अधिकार नाही। गरज पडली तर बडतर्फी सुद्धा पुढच्या काळात चौकशीच्या रिपोर्टच्या आधारावर होऊ शकेल। खरातांच्या माझ्या पहिल्याच प्रेस कॉन्फरन्स पासून मी एक डेप्युटी कलेक्टर म्हणजेच अभिजित भांडे पाटील यांचं नाव घेतलं होतं। ते खरातांचे अतिशय जवळचे होते, त्यांचे आर्थिक संबंध होते, खरातांना पदोपदी ते मदत देखील करत होते। असा व्यक्ती महसूल अधिकारी म्हणून काम करू शकत नाही, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे। त्याच्यानंतर मला वाटतं त्याच्यावर एसआयटी देखील स्थापन झाली होती आणि आता चौकशी अंती त्यांच्यावर बडतर्फीचीच कारवाई झाली पाहिजे। पण आज जे पहिलं पाऊल पडलंय त्याच्यावर मला असं वाटतं मी त्याचं स्वागत करते आणि त्यांना सस्पेंड केलंय, ते ऐकून खरंच बरं वाटलं।